नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज रस्त्यावर स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागला। यावेळी सर्व आंदोलकांना पोलीस बंदोबस्तामध्ये रस्त्यावर उभं करण्यात आलेलं होतं। ध्वज सुद्धा पाहता येणार नाही अशा ठिकाणी उभं केल्याचा आरोप या आंदोलकांनी केला। गेल्या 10-15 वर्षांपासून सातत्याने स्वातंत्र्य दिन साजरा करणाऱ्या शिक्षक शिक्षिकांना आज ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान या प्रकारानंतर काही आंदोलक आक्रमक झाले आणि यावेळी त्यांनी 3 अधिकाऱ्यांनी अवमान केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे। फडणवीस साहेबांना आमच्या विभागाच्या मंत्री महोदयांना उईके साहेबांना विनंती केली होती की किमान ह्या स्वातंत्र्य दिनी तरी आमच्या जे विनंत्या आहेत, ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत, त्या मागण्यांना तुम्ही मान ठेवून आमच्या मागण्या रास्त आहेत त्या देऊन आमचा स्वातंत्र्य दिन शाळेवर साजरा करण्याची आम्हाला संधी द्यावी, परंतु तशी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली नाहीत। आज एकीकडे भारत देश स्वतंत्र होतोय, देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतोय आणि माझे रोजंदारी बांधव खाजगीकरणाच्या पारतंत्र्यात आमच्या हक्काच्या आयुक्त कार्यालयासमोर बसून आहेत। याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते।